मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमधील बेपत्ता असलेल्या वृद्धाचा शोध घेण्याकरता खरं तर शिक्रापूर पोलीस ठाण्याचं पथक खरं तर पंढरपुरात दाखल झालेलं आहे। आपण बघू शकतो की खरं तर शिरूर तालुक्यातील जे ज्ञानेश्वर तांबे आहेत हे खरं तर 3 वर्षापूर्वीच खरं तर बेपत्ता झाले होते। मात्र त्यांचा शोध घेण्याकरता खरं तर एक पथक नेमलं होतं। शिक्रापूर तालुक्यातील पथक आज पंढरपूरमध्ये चंद्रभागेचं वाळवंट असेल, 65 एकर असेल, मंदिर परिसर असेल, अशा वेगवेगळ्या मठात त्याच्यात खरं तर शोध घेत आहेत। त्या ज्ञानेश्वर तांब्यांचा फोटो हे प्रत्येक भाविकाला खरं तर दाखवून याला कुठं पाहिलं आहे का अशा पद्धतीचा खरं तर शोध घेण्याकरता पथक पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आहे। असे 2 पथकं करता त्यांनी तयार केलेले, एक पथक आळंदीला गेलेलं आहे तर दुसरं पथक आता पंढरपूरमध्ये आलेलं आहे। आपण बघू शकतो की आपल्याबरोबर PSI डोंगरे साहेब काय सांगताल, कशा पद्धतीने हा शोध चालू आहे? यामध्ये आम्ही शिक्रापूर पोलीस स्टेशनतर्फे एक साधारणतः 4 पथके तयार केली आहेत यांचा शोध घेण्यासाठी। त्यातील आळंदी, देहू आणि पंढरपूर मंदिर परिसर, 65 एकर नदीपात्राचा जो परिसर आहे, तसेच मंदिर परिसर, दर्शन मंडप इत्यादी ठिकाणी त्यांचा शोध सुरू आहे। तसेच पंढरपूरमधील जे मठ आहेत जिथं निवासस्थान असू शकतील अशा ठिकाणी यांचा शोध सुरू आहे आणि लवकरच मिळून जातील अशी अपेक्षा आहे। 4 पथकं कुठं पाठवलेले आहेत? आपण या इथे पंढरपूरमध्ये एक आहेत आणि देहूला एक आणि आळंदीला एक, अशा 3 पथके झाली। 4थं पालखींसोबत जे आता रिटर्न फिरलेत पालखी, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या ज्या पालख्या गेलेल्या आहेत त्यांच्यासोबत एक पथक आम्ही रवाना केलं। काय त्यांच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आलेलं? नातेवाईकाचं साधारणतः मत आहे की 3 वर्षापासून त्यांनी बघितलं नाही यांना आणि फोटो आता लागलेला आहे। आता कुठं तुम्ही आज दिवसभरात पंढरपूरमध्ये फिरताय? पंढरपूर परिसरातील सर्वच भागांमध्ये आम्ही आहेत फिरलेलो आहे। ST स्टँड म्हणा, रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर, 65 एकर, नदीपात्र या ठिकाणी शोध घेतलेला आहे। जिथे मठ आहेत तिथे सुद्धा शोध घेतलेला आहे। बऱ्यापैकी सर्व भाविकांना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय लागतोय का शोध? असं लागेल अशी अपेक्षा आहे। आपण बघितलं असेल की जे शिक्रापूरचं जे पथक आलेलं आहे ते आता सध्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आहे। आपण बघू शकतो की ते अगदी फोटो घेऊन ठिकठिकाणी हा फोटो मंदिर परिसर असेल, वाळवंट असेल, सगळीकडे हा फोटो भाविकांना दाखवला जातो आणि हा वृद्धाचा म्हणजे ज्ञानेश्वर तांब्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत पथकाकडून केला जातोय। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।